जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद अवतरणिका. स्वयंभुव मनु कन्यका, झाल्या विश्ववंशावलिका. प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती, दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्नी प्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्ष वध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी, ते षष्ठाध्यायी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास, विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथूचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथूशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथू कोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती. एकोणविंशी शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण प्रदेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोकगमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25.
पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी, चंडवेग धावला लढाईशी, 27वी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला, कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे. 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपद प्राप्ती तयास, 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण प्रत्येक श्रीमद भागवताच्या प्रवचनावेळेस ही अवतरणिका आपण वाचतो. 4थ्या स्कंदाची अवतरणिका. त्याचं कारण असं की त्यातल्या प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलं आहे हे अगदी थोडक्यामध्ये एकेका ओळीमध्ये 3-3 अध्यायाचं निरूपण, त्यामधला मुख्य विषय त्यामध्ये सांगितला आहे. याचं श्रवण झाल्याबरोबर आपल्या मनामध्ये या गोष्टींचं नेहमी एक स्मरण राहतं, एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. पहिल्या अध्यायात काय सांगितलं, दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं, यासाठी की ते एक अवलोकन आपलं सहजपणे होतं आणि आजच्या अध्यायामध्ये आपल्याला काय ऐकायचं आहे हे सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यामुळे ही पद्धत जी आहे ती मला बरोबर वाटते की प्रत्येक स्कंदाची अवतरणिका, त्या स्कंदातील अध्याय वाचताना आपण जर ती समोर ठेवली तर आपल्याला समजून येण्यासाठी, श्रीमद भागवत समजण्यासाठी बराच चांगल्या प्रकारे उपयोग होतो. महाराज पृथूंच्या यज्ञशाळेमध्ये भगवान श्री विष्णूंचा प्रादुर्भाव हा 4थ्या स्कंदातील 20वा अध्याय आपल्याला आज पाहायचा आहे. आपण मागच्या वेळेस म्हणजे काल 19व्या अध्यायात आपण पाहिलं. अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या. पापस्य खंडः इति पाखंडः. इंद्राने अनेक प्रकारे प्रयत्न केले, कारण पृथ्वीराजाचं भविष्य सांगितलं होतं की हा पृथ्वीराजा ज्या ठिकाणी सरस्वती नदी पूर्ववाहिनी असेल त्या ठिकाणी हा 100 यज्ञ करेल. आणि त्याप्रमाणे पृथ्वीराजाने 99 यज्ञ पूर्ण केले. भगवंताचा शब्द, भगवंताचं भविष्य जे सांगितलं होतं ते त्या दृष्टीने खरं होत होतं. आणि आता 100व्या यज्ञाची तयारी सुरू आहे. शेवटी आपण यज्ञ का करतो, यज्ञाचं काय मुख्य उद्देश आहे, तर यज्ञामध्ये भगवंतांना प्रसन्न करून घ्यावा हा उद्देश आहे. आता जो भगवंत जर प्रसन्न करून घ्यायचा असेल तर यज्ञ आहे, तर यज्ञाच्या अनेक सामग्री यज्ञासाठी लागतात. मग त्या सगळ्या आणतानासुद्धा आपण आपल्या धर्माने सांगितलेल्या त्या नियमाप्रमाणे आपण त्या यज्ञाची सगळी तयारी केली पाहिजे. ती तयारी करीत असताना मी हे भगवंताचं कर्म करत आहे आणि तो यज्ञ भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करत आहे आणि तो भगवंत मला प्रसन्न व्हावा अशा प्रकारे माझं सगळं कर्म असलं पाहिजे. हे जसं महत्त्वाचं आहे तसं त्याच्या उलट जर हे कर्म करत असताना मला काय कोणता लाभ आहे, मला त्यामध्ये काय प्राप्ती आहे, असा जर स्वार्थी विचार माणसाने मनामध्ये ठेवला तर त्या प्रत्येक यज्ञामध्ये भगवंताचा दर्शन आपल्याला होईल अशी शक्यता कधीच नसते, शक्यताच नसते. ते होऊ शकत नाही, कारण आपला भाव जो आहे तो भाव त्याप्रमाणे नाही. आणि मग इतके यज्ञ झाले पण अजूनही भगवंताने आम्हाला दर्शनं दिले नाही. इतका जप झाला तरी पण आम्हाला भगवंतांनी दर्शनं दिले नाही. समर्थांनी, इतर संतांनी सुद्धा सांगितलं की जप होता 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 13 कोटी प्रत्यक्ष भगवंत समोर उभा राहील आणि आपल्याला विचारले तुला काय वर मागायचं, तू वर माग, असं सगळ्या संतांनी सांगितलं. पण आम्हाला काही त्याची प्रचिती आली नाही. येथ बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी. इतरांना बोल ठेवून चालत नाही, पण आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि हीच गोष्ट या ठिकाणी इंद्राच्या बाबतीत पण झालं. इंद्राने हे सगळे 99 यज्ञ होत असताना काही ना काही करून त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कालच आपण सगळं पाहिलं की त्या विजिताश्व म्हणजे पृथ्वीराजाच्या मुलाने अनेक प्रकारे प्रयत्न केले, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने त्याच्या वेशावर विश्वास ठेवून त्याने त्याला सोडून दिलं इंद्राला. पण शेवटी जेव्हा इंद्राला समजलं की आता आपलं काही धडगत नाही, त्यामुळे इंद्राने तो घोडा आणि ते सगळं तिथेच सोडलं आणि इंद्र पुन्हा अंतर्धान पावले. हे आपण कालच्या भागात पाहिलं. आता आज पाहायचं आहे की 99 यज्ञ आणि 100 यज्ञ याच्यात काय फरक आहे. 99 यज्ञ केल्यानंतर जे प्राप्त होतं त्याच्या भरोशावरच या ठिकाणी भगवंत म्हणतात की तुला
ती पूर्ण कीर्ती प्राप्त होणार आहे, जी 100व्या यज्ञ केल्यानंतर प्राप्त होणार आहे. आता सगळ्या अध्यात्माच्या कथांमध्ये आपल्याला निरूपण येतं की 100 यज्ञ झाले की त्या यज्ञ करणाऱ्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. म्हणजे आता तो राजाच होणार आहे. मुख्यमंत्रीच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यापर्यंत पुष्कळता झालं. पण आता मुख्यमंत्री केव्हा होणार हे जसं आहे तसं या इंद्राच्या पदावर बसण्यासाठी मला हे केलंच पाहिजे, हा जो आग्रह होता पृथ्वीराजाचा. 99 यज्ञ झाले आणि माझ्या भविष्यात 100 यज्ञ करणार आहे, हे जर असेल तर मी 100व्या यज्ञासाठी तयारी केली पाहिजे आणि झटून प्रयत्न केले पाहिजे. पण या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं की भगवंत प्रगट होतात आणि ते म्हणतात की आता तू 100व्या यज्ञाच्या पूर्ततेचा आग्रह धरू नकोस. आजच्या भाषेत म्हणायचे म्हणजे या गोष्टीला, या घटनेला किंवा या तुझ्या कार्याला तू आता स्टेटस सिम्बॉल म्हणून समजू नकोस. 99 यज्ञांनी तुम्हाला जे प्राप्त व्हायचं आहे ते तुला केव्हाच प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या 100व्या यज्ञाचा हट्ट जो आहे तो तू मनातून काढून टाक. आणि आत्तापर्यंत या इंद्राने तुला जो त्रास दिला, यज्ञ होणार नाही अशा दृष्टीने जो तो वागला, त्याच्याबद्दलचा जो राग तुझ्या मनामध्ये आहे तो सुद्धा तू काढून टाक, असं म्हणत या अध्यायाची या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आणि या अध्यायामध्ये स्वतः भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवंताने दर्शन दिलं आणि भगवंताने त्या ठिकाणी पृथ्वीराजाला उपदेशसुद्धा केलेला आहे. पृथ्वीराजाने भगवंताची स्तुतीसुद्धा केलेली आहे. भगवान अपि वैकुंठ साकं भगवता विभुः यज्ञ यज्ञपतिस्तुष्टो यज्ञभुक तम भाषत. 99 यज्ञांनी यज्ञभोक्ता कोण आहे तर स्वतः विष्णू भगवानच आहेत. त्यांना खरोखरच खूप आनंद झाला आणि इंद्रासह ते त्या ठिकाणी आले आणि भगवंत पृथ्वीराजाला सांगत आहेत, एष ते कारशिद्भंगम हयमेधशतस्यः क्षमापयत आत्मानं अमुष्य क्षंतुम अर्हसी. इंद्राने तुझ्या 100 अश्वमेध यज्ञाच्या संकल्पामध्ये अनेक प्रकारे विघ्न आणले आणि आता तो मात्र तुला क्षमा मागण्यासाठी येत आहे. तू त्याला मात्र क्षमा कर, असं पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं. कारण जे साधू पुरुषच आहेत, जे खऱ्या अर्थाने साधू आहेत, ज्यांनी परमेश्वराला आपलंसं करून घेतलेलं आहे, परमेश्वराच्या नामाशिवाय ज्यांना दुसरा आसरा नाही आणि इतर गोष्टींवर ते तेवढा भरोसा ठेवत नाही जेवढा ते परमेश्वरावर भरोसा ठेवतात, ते सद्बुद्धी संपन्न जे आहेत ते इतर जीवांचा द्रोह करीत नाहीत. इतर जीवांचा द्रोह का? त्याला हे प्राप्त झालं मग मला का नाही झालं असा जो विचार आहे, ही गोष्ट सोडून देणे. आणि द्रोह केलं की मग त्यामधनं मग पुन्हा आपल्या या कर्मामध्ये जे जे आडवे येतात त्याच्याबद्दलचा क्रोध आहे, क्रोधात भवती सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती, अशा सगळ्या ज्या मालिका आहेत त्या सगळ्या सुरू होतात. म्हणून तो आता त्या इंद्राबद्दलचा द्रोह करणं पण सोडून दे. कारण जो सुज्ञ पुरुष आहे, जो सद्बुद्धी संपन्न आहे, त्याने शरीर म्हणजे आत्मा नव्हे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. शरीरावर प्रेम करणं आणि आत्म्यावर प्रेम करणं या दोघांमध्ये फरक आहे. कारण आत्म्यावरचं प्रेम करणं हे भगवंतावरचं प्रेम करण्यासारखं आहे. भगवंत आपल्याला दिसू शकत नाही, पण आत्म्याचा अनुभव मात्र आपल्याला येतो. खूप तहान लागली आणि चांगलं पाणी प्यायला मिळालं की आपण लगेच म्हणतो, पाणी पिऊन माझा आत्मा संतुष्ट झाला. खूप कर्म केलं पण अजूनही यश मिळाले नाही आणि जेव्हा यश समोर दिसू लागतं तेव्हा जो आनंद आहे तो आनंद आत्म्याचा संतोष देणारा आहे. शरीराला संतोष देण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या जन्ममरणातच पुन्हा पुन्हा आणणाऱ्या आहेत. पण या जन्ममरणापासून मुक्त करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ती म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची कल्पना, भगवंताच्या अस्तित्वाचं चिन्ह डोळ्यासमोर दिसणं, तशा घटना घडणं, हे साधकाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. पुरुषा यदि मुह्यंती तादृशा देवमायया श्रम एव परम जातो दीर्घया वृद्ध सेवया. भगवंताचा उपदेश आहे. आता भगवंत या ठिकाणी पृथ्वीराजाला म्हणतात की तुझ्यासारखे खरे भक्त जर देवाच्या मायेने मोहित झाले तर खरं म्हणजे आश्चर्यच समजावं लागेल. कारण ज्या ज्ञानीजनांनी केलेल्या सेवेच्या मोबदल्यात त्यांना आतापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजे होत्या, पण ते न होता
त्याने जी काही सेवा केली ती सेवा आता श्रमाचेच कारण झाली आहे. कारण देवाच्या मायेने तू मोहित झालास. देवाच्या मायेने मोहित होणं हे सामान्य जीवाचं लक्षण आहे, पण देवाच्या मायेमध्ये न गुरफटणं हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. रम म्हणजे रमणे, म्हणजे त्या मायेमध्ये रमण्यापेक्षा माणसाचं मन भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या त्या लीलांमध्ये, भगवंताच्या त्या सगळ्या कर्मामध्ये, भगवंताने केलेल्या प्रत्येक वेळेसच्या कार्यामध्ये आपलं मन रमवणं म्हणजे नेहमी भगवंताच्या अनुसंधानात राहणं हेच खरं सत्पुरुषाचं लक्षण आहे. म्हणून ज्ञानीपुरुष जो आहे त्याने काय केलं पाहिजे, तर आता हा कायम इमं विद्वान अविद्या काम कर्मभिः, 3 गोष्टी सांगितल्या विद्वानांसाठी. ते अविद्या, काम आणि कर्म. म्हणजे अविद्या म्हणजे जी परमेश्वराच्या परमार्थाच्या ज्ञानाच्या विरुद्ध आहे ती अविद्या. वासना जी आहे ती जी माणसाला या मायेमध्ये गुरफटून टाकते. आणि कर्म जे आहे त्या कर्माच्या एकानंतर कर्मामध्ये माणूस गुंतत गेला तर कर्मामधून भगवंताची प्राप्ती होणं तसं अवघड आहे. कारण तो भाव मी कर्म करत आहे हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला भगवंताची प्राप्ती नाही. आणि म्हणून यामध्ये आसक्त न होणं हे साधकाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. असंसक्तः शरीरेस्मिन् न मनोपादिते गृहे अपत्ये द्रविणे वापी कः कुर्यान् ममतां बुधाः. म्हणजे या शरीराच्या द्वारे निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर ज्याला आसक्ती नाही तो पुरुष खऱ्या अर्थाने विवेकी पुरुष आहे. कारण त्याला समजलेलं आहे की यामध्ये जे काही आपल्याला प्रलोभन समोर येणार आहेत ते प्रलोभन खरे नाहीत, पण भगवंत हाच खरा आहे. असा तो आसक्त नसलेला पुरुष जो आहे तो पुन्हा माझं घर, माझे पुत्र, माझं धन यामध्ये कशासाठी ममता ठेवणार आहे? तो कधीच ममता ठेवणार नाही. म्हणून हा आत्मा जो आहे तो कसा आहे, तो एक आहे, शुद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, निर्गुण आहे, 3 गुणांचा आश्रयस्थान आहे. हे फार महत्त्वाचं. 3 गुणांचा आश्रयस्थान आत्मा आहे. म्हणजे हा आत्मा आहे म्हणून देह आहे, आणि देह आहे म्हणून हे सगळे कर्म, ह्या सगळ्या वासना, या सगळ्या गोष्टी त्या शरीरामुळे आल्या. आणि शरीर कशामुळे आहे तर तो आत्मा असल्यामुळे ते शरीर आहे. पण या ठिकाणी दुसऱ्याच्या शरीरापासून किंवा दुसऱ्याच्या ठिकाणचा आत्मा आणि माझा आत्मा हा एकच आहे हा भाव ज्याने जपला त्यासाठी मग यामध्ये आसक्ती नाही. आता याचं उदाहरण म्हणजे एकः शुद्धः स्वयं ज्योतिर् निर्गुणोऽसौ गुणाश्रयः सर्वगो अनावृत्ताः साक्षी निरात्मा आत्मा आत्मनः परः. म्हणजे आपण त्या शरीराच्या पलीकडे आहोत हे तत्त्व ज्यांना समजलं ते अशा सुखदुःखामध्ये कधीही लिप्त होत नाही, ते अनासक्तच राहतात. याचे उदाहरणं 1-2 आपण पाहूया. एक उदाहरण जे आठवतं ते संत गाडगे महाराजांचं उदाहरण. गाडगे महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तन सुरू असताना त्यावेळेस त्यांना एक कोणीतरी आपल्या भक्तांनी एक कागद आणून दिला. ती तार होती आणि ती तार त्यांनी वाचली आणि त्या तारेमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा गेला. आता कीर्तन सुरू होतं. कीर्तन भगवंताचं आहे, भगवंताचं गुणानुवाद या ठिकाणी वर्णन सुरू आहे. आता त्यावेळेस या मुलाच्या मोहामध्ये अडकून पडले असते तर ते गाडगे महाराज झाले नसते, ते संतपदाला पोचले नसते. पण हा देहभाव आहे. देहाने ज्या गोष्टी होत असतात त्या ईश्वराच्या संकेताने होतात. त्यामुळे त्याच्याबद्दलचा जास्त विचार न करता मी माझ्या भगवंताची सेवा किती चांगल्या प्रकारे करू शकतो असा जो स्थिर बुद्धीने राहणारा आहे त्याला त्या सुखदुःखाच्या पलीकडे तो असल्यामुळे ती तार आली तरी त्याने ती तशीच ठेवून दिली. आणि कीर्तन संपल्यानंतर इतर लोकांना मग जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांना त्याचं आश्चर्य वाटलं की असं हे कसे राहू शकतात, याला देह असूनही विदेही अवस्था असं म्हणतात. जनक राजाला जो विदेही आणि त्यामुळे त्याच्या मुलीला जो वैदेही आपण म्हणतो, हे जे लक्षण आहे ते जनक राजाचं लक्षण आहे. जनक राजाची कथा सांगतात. राजा कुठेतरी संवाद करत आहेत कोणाशी तरी आणि तेवढ्यात निरोप येतो की राजे आपलं घर जे आहे, महाल जो आहे तो जळत आहे. राजा तेवढ्या शांततेने ठीक आहे तो जळत असेल तर जळू द्या, पण आमचा जो वार्तालाप या ठिकाणी चालू आहे
त्यामध्ये खंड पडता कामा नये. म्हणजे विदेही अवस्था ही संतांच्या ठिकाणी असते. जो पुरुष अशा देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापेक्षा वेगळा आहे हे जाणतो, तो प्रकृतीशी त्याचा संबंध असतो. तो तुमच्या आमच्यासारखा संसारात आसक्तसुद्धा दिसतो, पण त्या संसारामध्ये तो खऱ्या अर्थाने आसक्त नसतो. एका संतांची कथा सांगतात. आमच्या आदरणीय श्री सुनील दादा सांगत होते त्यांच्या प्रवचनामधनं, एका साधूच्या दर्शनासाठी एकाला आदेश मिळाला की तू या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुला सद्गुरूंची प्राप्ती होणार आहे, ते तुला अनुग्रह देतील. आणि सांगितल्याप्रमाणे जसं आजचं आहे आपलं गुगल मॅपप्रमाणे तो त्या ठिकाणी जाऊन पोचला. त्याने दारही उघडलं, आतल्या ग्रस्ताने दार पण उघडलं आणि याला आतसुद्धा बोलावलं. आता ज्याला सद्गुरूची आवश्यकता होती तो आतमध्ये गेलेला पाहतो की समोरची व्यक्ती जी आहे ती तीच आहे ज्याचं वर्णन मला केलेलं आहे, पण त्यांच्याबरोबर ते आता सध्या नातवांशी खेळत आहेत, ते संसारामध्ये लिप्त आहेत. नंतर त्यांना समजलं यांना 2 बायका आहेत. आणि मग असं जसं जसं समजत गेलं तसं तसं याच्या ठिकाणचा सद्गुरूच्या ठिकाणी जो भाव पाहिजे तो भाव कमी कमी होत गेला. जर आता हे स्वतः संसारामध्ये लिप्त असतील तर ते मला या संसाराच्या दुःखापासून कसे काढू शकतील असं त्यांच्या मनामध्ये भाव आला. तो आल्याबरोबर मग त्या समोरच्या गृहस्थाने, त्या यजमानाने ज्या ठिकाणी हा गेला, त्यांनी ती 2 मुलं होती त्या मुलांना शेजारी असलेल्या विहिरीमध्ये टाकून दिलं. आणि मग ते यांना म्हणतात की आता आपण तुम्हाला जो काय प्रश्न तुम्हाला मला विचारायचे आहेत, जीव परब्रह्म याच्या संबंधाने माया काय आहे हे जे तुम्हाला विचारायचं त्याबद्दल आपण आता स्वस्थपणे बोलूया. आता मला काही नातवांचं काही अडचण नाही, तिथं मी विहिरीमध्ये टाकून दिले, आता आपण शांततेने बोलूया. तेव्हा हे म्हणतात की अहो कशाने शांततेने बोलूया, आता माझे त्याने बोलणं होत नाही, मला प्रश्न पण नाहीत म्हणे. आधी तुम्ही त्या बिचाऱ्या मुलांना बाहेर काढा. असं म्हणल्यावर ते म्हणतात तुमच्या सांसारिक लोकांचं एक विचित्रच आहे. जेव्हा मी आसक्त होतो तेव्हा मी आसक्त आहे असा आरोप करतात, जेव्हा मी अनासक्त आहे तेव्हा म्हणतात असं कसं तुम्ही अनासक्त राहू शकता, काही ना काही नातवांवर प्रेम हे आजोबांचं असलंच पाहिजे, त्यांना आधी बाहेर काढा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही या संसाराला सोडायला तयार नाहीत. मग जो पुरुष अशा देहस्थित आत्म्याला आपल्या शरीरापेक्षा वेगळा आहे हे जाणतो, तो प्रकृतीशी संबंध ठेवूनसुद्धा तिच्या गुणांनी लिप्त होत नाही. प्रकृतीचं गुण म्हणजे या ठिकाणी असणारी माया आणि ममता. ती जरी दिसायला माया आणि ममता दिसत असली तरी तो त्यांच्याशी एकरूप होत नाही, पण मज परमात्म्यामध्ये तो स्थित असतो. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात नसे मानसी नष्ट आशा दुराशा. पुढच्या श्लोकामध्ये येतं यश स्वधर्मेण माम नित्यम निराशीही श्रद्धयान्वितः भजते शनैकस्तस्य मनोराजन प्रसीदती. भगवंत या ठिकाणी पृथ्वीराजाला उपदेश करत आहेत. त्या यज्ञाच्या ठिकाणी येऊन 100वा यज्ञ सुरू असताना ते म्हणतात जो पुरुष कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता वर्णाश्रम धर्माच्या द्वारे जो आपला वर्ण आहे, जो आपला आश्रम आहे त्याद्वारे जे नियतकर्म आहे नियमितपणे श्रद्धापूर्वक करत असेल तर त्याच्या अशा अनुष्ठानाने, त्याच्या अशा कर्माने त्याचं चित्त हळूहळू शुद्ध होतं. चित्त शुद्ध का व्हावं, त्याची का गरज आहे? कारण अशुद्ध चित्त जे आहे ते विषयांच्या प्रेमाने, विषयांच्या आसक्तीने लिबलेलं असतं. आणि जोपर्यंत ते विषयापासून विरक्त होत नाही तोपर्यंत त्या चित्तामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा जो परमेश्वरातच ते अंश आहे, पण त्याचं प्रगटीकरण व्यवस्थितपणे होत नाही. आरशावरची धूळ आहे तोपर्यंत प्रतिबिंब जसं दिसत नाही तसं तो भगवंत आपल्यातच आहे, पण त्याला प्रगट होण्यासाठी परिस्थिती अजून निर्माण झाली नाही. आणि ती कशी होईल तर ज्याचं चित्त हळूहळू शांत होतं, शुद्ध होतं, त्याला भगवंताचं अस्तित्व हळूहळू जाणायला लागतं. आणि मग आता येतं की मोक्षाची प्राप्ती कोणाला होते, मोक्ष कोणाला प्राप्त होतो की शरीर, ज्ञान, क्रिया आणि मन 4 गोष्टी आहेत. शरीर, ज्ञान, क्रिया आणि मन. आता या प्रत्येकाचा व्यवहार वेगवेगळा आहे. शरीराचा व्यवहार वेगळा आहे. ज्ञान जे आहे मला जे काही समजून घ्यायचं आहे त्यासाठी जी प्रक्रिया आहे त्यासाठी माझी जी धडपड आहे
त्यासाठी मी ज्या ज्या क्रिया करतो त्या, आणि माझं मन सांगेल त्याप्रमाणे मी क्रिया करतो, मन सांगेल त्याप्रमाणे मी त्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, आणि माझं शरीर त्याप्रमाणे वागायला लागतं. आता हे सगळं असल्यानंतरसुद्धा कूटस्थ आत्मा, आतमध्ये जो भगवंताचा अंश आहे तो आत्मा मात्र त्यामध्ये कुठेच लिप्त होत नाही. सुख झालं, AC लावला, खूप छान थंडगार वाटते, सुख झालं, पण आत्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर त्यामध्ये काहीच नाही. शरीराचं सुख आहे, आत्म्याचं सुख हे कशात आहे तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासे आपण, यामध्येच त्या आत्म्याचं सुख आहे. आता आत्म्याला सुख असतं का, आत्म्याला दुःख असतं का असा विचार केला तर त्या आत्म्याला सुखही नाही आणि दुःखही नाही. पण त्याचा जो मूळ स्वभाव आहे आत्म्याचा, म्हणजे जो भगवंताचा आहे, तो सच्चित आनंद स्वरूप जे आहे त्या आनंदातच यांनी सदैव राहिलं पाहिजे. पण शरीर धारण केल्यामुळे, शरीरामुळे होणारे ज्या ज्या क्रिया आहेत, जे जे ज्ञानप्राप्तीचं साधन आहे, आणि मन जे आहे जे चंचल आहे, ते चंचलत्व, त्या गुणांमुळे चंचलत्व निर्माण होते. पण त्यामध्ये अलिप्त होणं हे साधकाचं लक्षण आहे, आणि ते जर त्याच्याकडे असेल तर तोच या मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो. आता पुढे अजून एक या ठिकाणी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी भगवंतांनी या ठिकाणी उपदेश केला आहे, पृथ्वीराजाला उपदेश. जन्ममरणरूप फेरा जो आहे तो कशामुळे आहे तर पंचमहाभूते आहेत, इंद्रिय आहेत, आणि इंद्रियाच्या अभिमानी देवता आहेत, आणि चिदाभास, त्या चितचा आभास म्हणजे जे खरं नाही. बँकेची नोट असतील, रिझर्व्ह बँकेने दिलेली नोट, ती नवीन नोट आहे किंवा कोरी नोट आहे, ती ऑथोराईज आहे, ऑथेंटिक आहे. आता मुळामध्ये सत्य आहे, ती नोट सत्य आहे. आता खोट्या नोटा का निघाल्या आणि त्याचं महत्त्व का वाढलं की काहीतरी त्याच्या मुळाशी सत्य आहे. खरी नोट आहे म्हणून खोटी नोट हा शब्द तयार झाला. खरा परमेश्वर आहे. आता परमेश्वरासारखं मला भासत आहे. भास म्हटलं की त्या ठिकाणी पुन्हा द्विधा परिस्थिती आली. भास म्हटलं की एक असताना दुसरं दिसणं, विपरीत दिसणं, या सगळ्या गोष्टी आल्या. मग हे पंचमहाभूते आणि इंद्रियाच्या अभिमानी ज्या देवता आहेत त्यामुळे हे सगळं होत असतं. पण याच्या मुळाशी काय आहे तर मुळाशी शरीर नाही, पण शरीराच्या पलीकडे असणारं लिंगदेह जे आहे ते तो मूळ आहे, म्हणजे वासनात्मक शरीर, आणि मग स्थूल देह आणि लिंगदेह. आता हा आत्मा हा सर्वांचा साक्षी आहे, पण त्याचा कोणाशीही संबंध नाही. सरोवरामधलं पाणी स्वच्छ आहे का ते गढूळ आहे याचा संबंध त्या चंद्राशी नाही आणि त्या सूर्याशी पण नाही. तसं माझ्या मनामधले विकार चांगले आहेत का नाही, दुष्टपणा माझ्या मनामध्ये आहे का चांगला सज्जनपणा माझ्या मनामध्ये आहे, याचा संबंध त्या परमेश्वराशी नाही. त्या सगळ्या गोष्टी मीच गोळा केलेल्या पसारा आहेत. आणि म्हणून हर्ष शोकाच्या काळी असा सत्पुरुष जो आहे तो कधीही त्याच्या अधीन होत नाही. त्याला आनंद नाही आणि त्याला शोकसुद्धा नाही. बरे झाले देवा बैल कर्कशा. तुकाराम महाराज म्हणतात, जी परिस्थिती आहे तैशा परी राहे संचित तूप आहे. तसं या ठिकाणी पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, सम समानोत्तम उत्तम मध्यम अधम. म्हणजे उत्तम गोष्ट असो, मध्यम असो किंवा अधम खालच्या प्रतीचे असो, या तिन्ही परिस्थितीमध्ये जो समान भाव ठेवतो, म्हणजे अशा तिन्ही परिस्थितीमध्ये त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्याचा समान आहे, मग त्याच्यासाठी ते दुःख नाही आणि सुख पण नाही. तसंच मन आणि इंद्रिय यांच्यावर जो विजय मिळवतो, आणि त्यामुळे तुला पृथ्वीराजाला भगवंत म्हणतात की तुझ्याशी जोडल्या गेलेले जे जे मंत्री आहेत, तुझे जे सेवक आहेत, ते सर्व तुझे आहेत, आणि ते तुला तुझ्या पूर्वकर्माने, तुझ्या पूर्वसुकृताने प्राप्त झालेले आहेत, आणि ते माझ्याच कृपेने तुला प्राप्त झालेले आहेत, आणि त्यामुळे त्यांचं रक्षण करणं हे तुझं प्रमुख कर्तव्य आहे. आता प्रमुख कर्तव्य आहे म्हटल्याबरोबर पुढच्या श्लोकामध्ये शब्द येतं श्रेय. आता श्रेय आणि प्रेय. प्रेय म्हणजे जे आवडतं, जे तात्कालिक आहे ते आवडतं. श्रेय म्हणजे जे श्रेयस्कर आहे ते. गोड खाल्लं की आनंद होतो, ते आवडतं.
पण गोडच खात बसलं तर डायबेटीस होतं. ते काही आपल्याला श्रेयस्कर नाही. श्रेय प्रजापालन एव राज्ञो. राजा आहेस तू आणि राजाला श्रेयस्कर काय आहे? श्रेयकर्म काय आहे? तर प्रजेचं पालन करणं, प्रजेचं कल्याण करणं. आणि म्हणून तू राजा म्हणून प्रजेचं कल्याण करणं. कारण तुझ्याभोवती जे मंत्री आहेत, तुझ्याभोवती जे सेवक आहेत, तुझी जी प्रजा आहे, त्यांचं योग्य कल्याण पाहणं हेच तुझं श्रेयस आहे, तुला श्रेयस्कर आहे. आणि असं जर तू केलं तर काय सांगतात ते या ठिकाणी खूप महत्त्वाचे, आजच्या भारताच्या परिस्थितीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा हा श्लोक आहे. श्रेय प्रजापालन एव राज्ञो. राज्ञो म्हणजे राजा. यत सांपराये सुकृतां षष्टम अंशम. म्हणजे असंच प्रकारे प्रजेचं पालन करणारा जो राजा असतो त्या राजाला प्रजेने केलेल्या पुण्याचा 6वा भाग त्या राजाला मिळत असतो. चांगलं लक्ष देऊन याचा विचार केला तर खूप आनंद होता आपल्याला. आणि याच्या विरुद्ध जो राजा प्रजेचे रक्षण करीत नाही पण त्यांच्याकडून फक्त करच वसूल करतो, म्हणजे ज्याला फक्त वसुलीच माहिती आणि कल्याण दुसऱ्याचं, गरिबी हटाव, हे जे सगळे नारे होते आत्तापर्यंतचे, तर ते आत्तापर्यंत नुसते ते म्हणत होते पण काहीच करत नव्हते. त्याच्या उलट खरं अर्थाने जर काही देशामध्ये काही चांगल्या प्रकारे खरं स्वातंत्र्य जर पाहिजे असेल तर प्रत्येकासाठी राजाने झटलं पाहिजे. आणि असा जो राजा झटतो त्याला प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग मिळतो. आणि असं जो नाही करत त्याला काय, हर्ता अन्यथा मृत पुण्य प्रजानाम रक्षिता करहारो गमत्ती. मग असा जो करत नाही, नुसताच कर वसूल करतो पण त्यांचं काही म्हणजे क्षेम कल्याण याकडे लक्ष देत नाही, त्यासाठी सर्व त्याचं पुण्य जे आहे ती प्रजाच घेऊन जाते. त्या राजाला काही पुण्य म्हणजे 1/6 भाग जो मिळायचा होता चांगल्या तऱ्हेने केलं तर तो सुद्धा मिळत नाही. उलटं या राजाचं पुण्य ती प्रजा घेऊन जाते आणि त्याच्या बदल्यामध्ये प्रजेच्या पापामध्ये त्याला भागीदारी व्हावं लागतं. आता हे खूप लक्षात घ्या. म्हणजे आता मी काही स्पष्टपणे सांगत नाही, रोज बातम्या वाचतो, रोज आपण सगळं पाहतो, त्यामुळे याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. आता पृथ्वीराजाला भगवंत सांगत आहेत की श्रेष्ठ ब्राह्मणांना जे संमत आहे, म्हणजे ब्राह्मणांना ज्या गोष्टी आवडतात म्हणण्यापेक्षा धर्मानुसार ज्या गोष्टी चांगल्या आहेत तेच ब्राह्मण इतरांना सांगतात. आणि पूर्व परंपरेनुसार, राजा तुझी पूर्व परंपरा जी आहे ते ध्रुव वंशातून तू आलेला आहेस आणि त्या पूर्व परंपरेनुसार तुझ्याकडून आचरण व्हावं. आणि म्हणून वेणासारखा जरी दुष्ट असला तरी त्याच्यापासून तुझी निर्मिती झालेली आहे आणि आता तुझ्याकडून चांगलं कर्म, चांगले कामं, प्रजेचे कल्याण, प्रजेवर प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि म्हणून तू न्यायाचे पालन कर. गीतेमध्ये पुन्हा असा श्लोक येतो, अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. समत्व चित्ताचे, या राजाच्या ठिकाणी समत्व असलं पाहिजे आणि तेच खरं योगाचं सार आहे, जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. म्हणजे मन आणि बुद्धीने घेतलेला निश्चय आणि मनामध्ये निर्माण झालेला संकल्प, हे दोन्ही जेव्हा एकत्र असतात तेव्हाच खऱ्यामध्ये ती ऐक्य आहे आणि तेच मनाचं समत्व आहे. म्हणून आता सांगतात, वरं च मत्कंचन मानवेंद्र वृष्णीवतेहम गुणशील यंत्रितः. खरं म्हणजे राजा, तू मला तुझ्या शील स्वभावाने, चांगल्या गुणांनी तू मला आपलंसं करून घेतलं आहे. मी आता तुझा अंकित झालो, मी आता तुझ्याकडे आकृष्ट झालेलो आहे. म्हणून तुझी जी इच्छा असेल तो वर तू मागून घे. आणि पुन्हा भगवंत म्हणतात, नाहम मखैर, म्हणजे एखाद्या यज्ञामुळे मी प्राप्त होईलच असं नाही. सुलभच तपोभिही, एखाद्या तपाने, अनुष्ठानाने किंवा योगैर्नवा किंवा योगाने, योग, तप आणि यज्ञ या तिन्हीद्वारे चांगल्याच गोष्टी आहेत या सगळ्या, पण त्या काही असा सुलभ नाहीत माझ्या प्राप्तीसाठी. पण ज्याच्या चित्तामध्ये समता आहे, अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे.
समत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्यासाठी मात्र त्याच्या हृदयात मीच असतो. म्हणून आपल्या 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक पण येतो पहा. तो श्लोक असा आहे, अहम कृतुर अहम यज्ञ स्वदाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाज्य अहम अग्निर अहम हुतम. 9व्या अध्यायामध्ये 16वा श्लोक आहे. यामध्ये अहम शब्द जो आहे तो जवळपास 8 वेळेस आलेला आहे. अहम कृतुर. आता कृतू म्हणजे काय, आता पुढच्याच 2 श्लोकामध्ये आता कृतू शब्द येणार आहे, म्हणून त्याचं पण आपण उच्चार केलेला आहे. कृतू म्हणजे मुळामध्ये कृतू हे नाव मनुष्याला दिलेलं आहे. मनुष्य म्हणजे कृतू. दुसरीकडे क्रू म्हणजे हा धातू आहे संस्कृतमधला. क्रू धातू म्हणजे एखादं कर्म करणे म्हणजे क्रू. आणि मनुष्य हा नेहमी कर्मामध्ये लिप्त असतो, म्हणून त्याला कृतू हे नामाविधान प्राप्त झालं. अहम कृतुर म्हणजे त्याच्या ठिकाणी सुद्धा मीच आहे. अहम यज्ञ हा. आता तो जे करेल यज्ञ जे आहे त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आहे, भगवंताचं दर्शन आहे, सत्कर्म आहे आणि पुण्याचा लाभ आहे. मग हे सगळं करणारा जो असेल ती जी यज्ञाची क्रिया आहे अहम यज्ञ हा. नंतर स्वदाहम. अहम स्वदा. स्वदा म्हणजे काय, पितरांसाठी जे केलेलं जे कर्म आहे ते सुद्धा मीच आहे. आणि अहम औषधम म्हणजे औषधाच्या रूपाने सुद्धा मीच आहे. आणि मंत्रोहम, एखादा मंत्र असेल, बीज मंत्र असेल किंवा मंत्र असेल, त्या मंत्राचं जे अधिष्ठान आहे तो सुद्धा मीच आहे. अहम जगतो माता पिता पितामह, सगळं मीच आहे. वैद्यम पवित्रम ओंकारम. वैद्य म्हणजे जे, विद म्हणजे जाणणे, वैद्य म्हणजे जे जाणण्यासारखं आहे तो सुद्धा मीच आहे. पवित्र असा ओंकार जो आहे तो सुद्धा मीच आहे. ऋक् साम यजुर एवच. सगळ्या वेदांचं जे मूळ आहे, वेद हे माझेच स्वरूप आहे, असं सगळं त्या पृथ्वीराजाला ते सांगत आहेत. आणि मग ते म्हणतात की तुझ्या हृदयामध्ये मी आहे हे लक्षात घे. आणि मग आपल्याला हे सगळं जो संवाद सांगत आहेत ते मैत्रेय ऋषी आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी विदुरांना सांगत आहेत. आणि विदुर मैत्रेय संवादातून पुढे आपल्या नैमिषारण्यामध्ये शुक शौनक आहेत, शौनकादी ऋषी आहेत. पुढे त्या शौनकादी ऋषींना सूतजी जे सांगत आहेत तेच या ठिकाणी म्हणतात. मैत्रेय ऋषी म्हणतात की सर्वांचे गुरु कोण आहे तर श्रीहरीच आहे. आणि म्हणून जगद्विजयी पृथ्वीने भगवंताने जसं सांगितलं तसं भगवंताची आज्ञा शिरसावंद्य मानली. देवा तुम्ही जसं म्हणलं तसंच मी करेन. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा करिष्ये वचनं तव. गीतेच्या 18व्या अध्यायात जसं अर्जुनाने सगळं ऐकल्यानंतर मग म्हटलं की देवा तू जे सांगितलं त्याचप्रमाणे मी करेन. भिक्षापात्र अवलंबणे, भिक्षापात्र मी आता घेऊनच फिरेल असं जो मनामध्ये माझा विचार होता तो आता गेला. कारण मी क्षत्रिय आहे, क्षत्रियाने युद्ध केलंच पाहिजे हे जे तुझं सांगणं आहे ते मला पटलं आणि त्याप्रमाणे मी आता युद्धासाठी तयार आहे. तसं या ठिकाणी सांगतात की ती भगवंताची आज्ञा आता मला पटलं. आता तू काय जे म्हणतास ते मला पटलं. तेव्हा इंद्र जो आहे, आता भगवंत सांगतात की त्या ठिकाणी की इंद्र जो आहे तो आपल्या कर्माने, वाईट कर्माने आता लज्जित झालेला आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात मी त्या इंद्रालाच बरोबर आणलेलं आहे आणि आता तो तुझ्या चरणावर लोटांगण घालणार आहे. असं म्हणल्याबरोबर तेवढ्यात राजाने त्या इंद्राला प्रेमपूर्वक आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या मनातला द्वेष जो आहे तो काढून टाकला. इंद्र माझा शत्रू आहे, इंद्रामुळे माझा 100वा यज्ञ होत नाही, आत्तापर्यंतच्या यज्ञामध्ये याच इंद्राने मला त्रास दिलेला आहे, हा सगळा भाव त्याने काढून टाकला आणि भगवंताचे प्रभूचे चरण त्याने धरले. आता हे एवढं सगळं होत असताना भगवंताने विचार केला की आता आपण इथून गेलं पाहिजे. प्रस्थानम अभिमुखोक्तेनम अनुग्रह विलंबिता. खूप वेळ झाला, आता मी याला अनुग्रह पण दिलेला आहे, उपदेश पण केलेला आहे, आता मला इथून गेलं पाहिजे. पश्चन पद्मपलासाक्षो न प्रस्थते सुरत्साम. प्रस्थते म्हणजे प्रस्थान करणं, आता इथून मी गेलं पाहिजे असं भगवंताच्या मनामध्ये आलं. पण भगवंताचा पाय काही त्या पृथ्वीराजाच्या यज्ञशाळेमधून बाहेर काही पडत नव्हता. आता असा भाव भगवंताच्या डोळ्यामध्ये दिसल्यामुळे आदिराज पृथू स आदिराजो रचितांजलीर हरिम म्हणजे आपल्या दोन्ही हात जोडून
भगवंताचं दर्शन त्याने घेणं म्हणून त्याने दोन्ही हात जोडलेले आहे पृथ्वीराजाने. पण त्याला ते दर्शन होत नव्हतं कारण डोळ्यामध्ये सगळे अश्रू आहेत. काही आपण बोलावा असा विचार केला तर कंठ पण सद्गतीत झालेला आहे. आता काही बोलू पण शकत नव्हता. मग आता काय करेल, काय कसं करेल? तर मग मनोमन भगवंताला त्यांनी आलिंगन दिलेलं आहे. आणि न किंचनो वाच स बाष्प विक्लवो, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, शब्दसुद्धा फुटत नाही. मग नुसते हात जोडले आणि स्तब्ध असा उभा राहिला. आपण म्हणतो ना, काही नाही तरी निदान 2 हात आणि मस्तक. एक मला सुचलं असं, हे 2 हात म्हणजे त्या बिल्वपत्राला जसे 3 पानं असतात, वरचं 1 पान आणि खाली 2 पानं असतात, ते 2 पान म्हणजे 2 हात आहे आणि ते वरचं पान म्हणजे हे मस्तक आहे. असं ते अर्पण करा. आणि म्हणून तो स्तब्धप्रमाणे त्या ठिकाणी उभा राहिला. आता भगवंत समोर उभे आहेत, पृथ्वीराजा हात जोडून उभा आहे. तेव्हा पृथ्वीराजाने सहजपणे आता भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. म्हणजे जो आत्तापर्यंतचा भाव होता की आता मला शब्द पण फुटत नाही, डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि मी कसं स्तवन करू, तो हळूहळू ओसरला. आणि मग पृथ्वीराजाने आता भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. आपण म्हणतो पृथ्वीसारिखा अर्चनी वाटत आहे, खरा क्रूराच्या समवंदित आहे. हे जे अष्टक आहे त्या अष्टकामध्ये सगळ्या 9विधा भक्तींचा उच्चार त्यामध्ये झालेला आहे. आता पृथ्वीराजा म्हणत आहे या ठिकाणी की साधारण जे विषय आहेत, तो मला वर मागण्यास सांगितलेला आहे, पण त्या वरामध्ये काय मागावं, कारण शेवटी लोक विषयच मागतात. मग साधारण जे विषय आहेत ते तर नरकातील सगळ्यांनाच प्राप्त झाले आणि उलट ते विषय प्राप्त झाले म्हणूनच ते नरकात गेले. म्हणून मी तुझ्याकडे काहीही मागणार नाही. न कामये नाथ तदप्यहम क्वचिन न यत्र युष्मत चरणांबुजा सवाहा. आणि मग काय मागितलं? विधस्त्व करणाम आयुतमेश मे वराहा. मग काय मागितलं? माझी एवढीच प्रार्थना आहे भगवंता की मला 10,000 कान द्या. पृथ्वीराजाने मागितलेलं आहे. निमी राजाचा आपण ओळखतो. निमी राजा म्हणजे जे आपले डोळ्याचे उघडझाप असते त्याला, आणि त्यामध्ये जेवढा वेळ जातो त्याला 1 निमिष म्हणतात. आणि मग तेवढं उघडझापसुद्धा होणार नाही, कारण भगवंताचं स्वरूप माझ्यासमोर आहे आणि भगवंताच्या दर्शनाचा आनंद मला मिळावा. तरी पण त्या डोळ्यांचे जसे उघडझाप होते तसं इथे म्हणतात की भगवंता तुम्ही आम्हाला 2 कान दिले हे आहे, पण त्या 2 कानाने श्रवण करण्याची जी शक्ती मला प्राप्त झाली तीसुद्धा कमी आहे असं वाटतं. म्हणून मला जर वर द्यायचा असेल तर हाच वर द्या की मला आयुत याचा अर्थ 10,000 पारायण असतात, दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात, आयुत पाठसुद्धा झालेले आहेत. मागे मी जेव्हा माधवरावच्या मठामध्ये गेलो होतो तेव्हा 1,000 पाठ दुर्गा सप्तशतीचे त्या ठिकाणी सुरू होते. आणि असं माझं त्या ठिकाणी जाऊन दर्शन पण मी घेतलेलं आहे. तसं आता म्हणतात की ज्या ठिकाणी भगवंताच्या चरणकमलरूपी मकरंदाचा अमृतकणसुद्धा ज्यांच्या मुखातून बाहेर पडत नाही, म्हणजे ज्या ठिकाणी अशा गोष्टी सुरू आहेत की ज्यामध्ये भगवंताच्या चरणाचा त्या सुगंधसुद्धा प्राप्त होत नाही, तो सुद्धा आनंद मिळत नाही, मग अशाचं विस्मरण झालेलंच बरं. पण ज्या ठिकाणी भगवंताचं स्मरण आहे, भगवंताच्या लीलाचं वर्णन आहे, ते माझ्या कानावर पडो. ऋग्वेदामध्ये छान मंत्र आहे. पूर्वी जे भवांस जर्नल नावाचं KM मुंशी यांचं निघत होतं, माझ्या लहानपणी आमचे वडील घेऊन यायचे, ते आमच्याकडे नेहमीच यायचं, सबस्क्रायबर होतं म्हणून. त्यामध्ये जे ब्रीदवाक्य होतं ते आनो भद्रा कृण्वन्तु, ऋग्वेदामधलं आहे. आनो भद्रा कृण्वन्तु म्हणजे माझ्या कानावर नेहमी चांगल्याच गोष्टी पडू द्या. हे जे पृथ्वीराजाने मागितले 1,000 कान द्या, म्हणजे माझ्या 2च कानामध्ये एवढी शक्ती द्या की जे 1000 कानाने ऐकता येईल इतकं तुमचं गुणगान मी सतत ऐकत राहू. आता पुढचा जो भाग आहे तो पण खूप छान आहे. माहीत नाही किती वेळ लागतो ते, पण आपण पूर्ण करणार तो आहे. कथम गुणज्ञो विरमेद विना पशुं श्री यत प्रवरे गुणसंग्रहेच्छा. लक्ष्मीबरोबर, देवीबरोबर या ठिकाणी पृथ्वीराजाने स्वतःची तुलना केली आहे. आता ही लक्ष्मी कशी की जी भगवंताच्या जवळ आहे, भगवंताचं पादसेवन करत आहे, भगवंताचे
चरणसंवाहन करत आहे. भगवंताच्या पायाशी बसून अखंडपणे भगवंताच्या सान्निध्यामध्ये जी असलेली लक्ष्मी आहे. आता पृथ्वीराजा असं म्हणतो, त्या लक्ष्मीच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल एखाद्या वेळेस असूया निर्माण होऊ शकते, कारण मला सुद्धा तेच पाहिजे जे लक्ष्मीला पाहिजे. आता तुमची पंचायत अशी होईल की दोघेही भक्तच आहेत. लक्ष्मी तर भक्तच आहे, पत्नी आहे, आणि तिच्याशिवाय तुमचं कार्य होत नाही, तिचं एवढं महत्त्व आहे. आणि इकडे मी भक्त आहे की ज्याच्यासाठी तुमचा पायसुद्धा या यज्ञशाळेमधून बाहेर जावं, प्रस्थान करावं असं तुम्हाला वाटत नाही, असा मी आहे. मग आता आमच्या दोघांमध्ये जर भांडण झालं, करोषी फलगव्य पुरु दीनवत्सलः स्व एष धिष्णे अभिरतस्य किंतया, की आमच्या दोघांमध्ये जर वाद झाला तर पृथ्वीराजा विनंती करतो की आमच्या भांडणामध्ये मात्र तुम्हाला माझीच बाजू घेतली पाहिजे, कारण त्या लक्ष्मीला तुमच्याशी काही देणं घेणं नाही. सरळ सरळ सांगत, लक्ष्मीला तुमच्याशी काही देणं घेणं, म्हणजे लक्ष्मीशिवाय सुद्धा तुम्ही राहू शकता, कारण तुम्ही निर्गुण निराकार असं तुमचं खरं स्वरूप आहे. आणि मग त्यामध्ये ही मायारूप लक्ष्मी जी आहे तिचा काही त्यामध्ये काही संबंधच नाही. तुम्ही एकटे स्वतंत्रपणे राहू शकता, पण फक्त या सगळ्या सृष्टीचं संचलन करण्यासाठी मायेचा आश्रय, मायेला बरोबर घेऊन तुम्ही सगळ्या ह्या लीला करत आहात, तेवढंच तिचं कार्य आहे. म्हणून या भांडणामध्ये तुम्ही माझा भक्त म्हणून अहम भक्त पराधीनो असं जे तुम्ही म्हणतात तसं तुम्ही मात्र माझी बाजू घेतली पाहिजे. पुढे अजून म्हणतात की काही लोक असे असतात की मायेमुळे, ते भगवंताच्या मायेमुळे ते आपल्या वास्तविक स्वरूपाला जाणत नाही. पण मायया यद्धा जन ईशो खंडितो यदन्यदाशास्त वृतात्म मनोबुधः यथाचरेत बालहितं पिता स्वयं तथा तमेवार्हसी न समीहितुम. छान उपमा दिली या ठिकाणी की आता एखादे वडील आहेत, तर वडिलांचं मुलांवरचं प्रेम जे आहे ते शब्दाने व्यक्त होत नसतं, पण त्या पुत्राचं क्षेम कल्याण जे आहे ते मात्र वडील नेहमी ती इच्छा करतात आणि ते कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाहीत. ते त्याच्या हितासाठीच सगळं कार्य करतात. त्यांचं पूर्ण जीवन मुलाच्या कल्याणासाठीच असतं. हे जसं आहे तसं भगवंता तुमचं लक्ष आमच्या सगळ्यांवर आहे, पण जे अज्ञानी आहेत ते मात्र त्या पद्धतीने त्या भावाने तुमच्याकडे पाहत नाही. पण ते तुम्हाला काय मागतात, ते स्त्री पुत्राधिकांची इच्छा, धन दौलत या ज्या गोष्टी आहेत जे अनित्य आहेत त्यांचीच याचना ते तुमच्याजवळ करतात. असं मात्र मी करणार नाही असं पृथ्वीराजा सांगतात. तेव्हा मैत्रेय जे आहेत, मैत्रेय ऋषी आपल्याला विदुरांना सांगत आहेत. साक्षात श्रीहरी जे आहेत ते म्हणतात की हे पृथ्वीराजा, भगवंत म्हणतात की माझ्या ठिकाणी तुझी भक्ती अशीच दृढ राहो. ही फार मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे की तुझे चित्त जे आहे ते माझ्या ठिकाणी जडलेलं आहे. माझी माया जी आहे ती कोणालाही तरून जाणं शक्य नाही, पण मायाम एताम तरंती ते सांगतात. कोण तरून जातं की जे नेहमी माझं अखंड स्मरण करतात. जे सर्व भावे मध बदले ते ऐलीकडेच ठरले सरले माया जाळ. समुद्र आहे किंवा नदी आहे, नदी पार करून जाण्यासाठी नावाडी आहे, नाव पाहिजे, इकडून तिकडे जाण्यासाठी काहीतरी 2 पैसे तरी पाहिजे. पण ज्यांनी स्वतःचं सगळं मला अर्पण केलं आहे त्यांच्यासाठी ती नदीच नाही, माया नदीच नाही, किंबहुना मायाच नाही, फक्त मीच आहे. म्हणून तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे, म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास कोसळून पडू हे आकाश आणि काची असं न धरू. आणि म्हणून आता भगवंत त्या ठिकाणी सांगतात तत्त्वं कुरु माया दिष्टम अप्रमत्तः प्रजापते मदादेश करो लोकः सर्वत्राप्नोति शोभनम. मग म्हणतात तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचं पालन कर. आता मी जे सांगतो ते कर, आणि जो मनुष्य माझ्या आज्ञेचं पालन करतो त्यालाच आपण म्हणतो देवाचे जे उचित, देवाचे जे त्याचे आपले उचित मनोगत, त्याचे आपले उचित, आणि इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. म्हणून माझी जी इच्छा आहे मी तुला सांगतो आणि त्याप्रमाणे तू कर.
आणि माझ्या इच्छेने माझ्या आज्ञेचं पालन करून जो करतो त्याचं नेहमीच कल्याण होत असतं, असं या ठिकाणी मैत्रेय ऋषी विदुरांना सांगत आहेत. तर पुढे मैत्रेय सांगतात की त्या ठिकाणी आता झालं काय की पृथूचा या सगळ्या भगवंताच्या वचनावर दृढ विश्वास होता. पृथ्वीराजाने सगळ्यांचा आदर केला आणि त्याप्रमाणे पृथूने भगवंताची पूजा केली, भगवंताची चांगली पूजा केली आणि त्याच्यावर कृपा करून भगवंत त्या ठिकाणाहून मग अंतर्धान पावले त्या यज्ञशाळेमधून. आता भगवंताच्या बरोबर जे आले होते ते कोण होते? देवर्षी, पितृ, गंधर्व, सिद्ध, चारण, पन्नगाः, किन्नर, अप्सरसो, मर्त्याः, खगाः, भूतान्य एकशः, यज्ञेश्वर धिया राज्ञा, वाग्वितांजली भक्तितः, सभाजिता ययुः सर्वे वैकुंठानुगतास्ततः. कोण कोण होतं? देव आहेत, ऋषी आहेत, पितर आहेत, गंधर्व आहेत, सिद्ध आहेत, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य आणि पक्षी असे सगळे प्राणी जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते. भगवंताचे पार्षदसुद्धा त्या ठिकाणी आले होते. आपण कालच पाहिलं 10 पार्षद, त्यामध्ये नंद सुनंद आहेत, देव जे आहेत, हे सगळे पार्षद आले होते. आता या राजाने काय केलं तर या सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला आहे. भक्तिपूर्वक त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मग संतुष्ट होऊन ही सगळी मंडळी आपापल्या धामाला निघून गेली. पुढे म्हणतात, भगवानपि राजर्षे सोपाध्याय ययस्य चात्रितः हरण्यव मनोमुष्य स्वधाम प्रत्यपद्यता. की भगवान अच्युतसुद्धा राजा पृथू आणि त्याच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकर्षून घेत आपल्या परमधामाकडे निघून गेले. आणि अदृष्टाय नमस्कृत्यं नृपसंतर्दर्शितात्मने अव्यक्ताय च देवानां देवाय स्वपुरं ययो. आणि आपले स्वरूप दाखवून अंतर्धान झालेले भगवंत तिथून निघून गेले. आता राजा पृथूसुद्धा देवाय स्वपुरं ययो, देव आपापल्या धामाला गेल्यानंतर राजासुद्धा आपल्या राजधानीकडे परत यायला निघाले, पृथ्वीराजा. असं या ठिकाणी हा अध्याय जो आहे 20वा तो समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे 20ोऽध्यायः. आता पुढच्या अध्यायामध्ये महाराज पृथूंनी आपल्या प्रजेला उपदेश केलेला आहे. तो उपदेश आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पाहायचा 21वा अध्यायामध्ये. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोने. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जण मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले
भान विसरले रस पिता, आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता. तमहर्ता आरती करे तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापजाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. श्रीराम श्रीराम. छान झालं.